मान्सून आपत्ती व्यवस्थापनासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा अधिक सज्ज. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास आज भेट देऊन आढावा घेतलाय. त्यांनी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने मान्सून काळात नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कामकाजाचा समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागात अतिरिक्त समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रभागांमध्ये मान्सूनशी संबंधित समस्यांचं तात्काळ निवारण व्हावं यासाठी प्रभागनिहाय विशेष पथकं स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये अभियंते, उद्यान आणि वृक्ष प्राधिकरणातील अधिकारी कर्मचारी तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके संबंधित प्रभागांमध्ये सुरू असलेल्या वृक्ष छाटणीच्या कामांवर देखरेख ठेवणार असून छाटलेल्या फांद्यांचं त्वरित स्थलांतर, वादळी वाऱ्यामुळे वृक्ष किंवा फांद्या पडल्यास त्यांचं तातडीनं हटवणं तसंच मान्सून काळात उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर तात्काळ कार्यवाही होणार आहे. यासोबतच महापालिकेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी नियमित समन्वय राखण्यासाठी परिमंडळनिहाय मुख्यालय स्तरावर स्वतंत्र समन्वय पथकही नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथकं प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्या संबंधित विभागाकडून तातडीनं सोडून घेण्याचं काम करतील. तसंच समस्या निकाली निघाल्यानंतर त्याबाबतची माहिती संबंधित पदाधिकारी आणि सदस्यांना त्वरित देण्यात येणार आहे. महापालिकेनं मान्सून काळात नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देण्यासाठी समन्वय यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिला असून विविध विभागांमधील समन्वय वाढवून आपत्ती व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.